नमस्कार, मी विशाल रांगणकर स्वागत करतो माझ्या व्हिडिओमध्ये। आज आपण निरोगी राहण्याची अतिशय सोपी पद्धत बघणार आहोत। ही पद्धत जी मी सांगणार आहे ना, तुम्ही जर ऐकलत ना तर तुम्हाला हसायला येईल। तुम्ही म्हणाल खरोखर एवढी सोपी पद्धत निरोगी राहण्यासाठी शक्य आहे का? पण विश्वास ठेवा, जर ही पद्धत तुम्ही अवलंबलात, 5 मिनिटं जरी केलात ना, तरी तुमच्या आयुष्यातले जे रोग आहेत, जे तुम्हाला त्रास होतात आहेत, ते अस्ती कमी व्हायला लागतील। आणि जर तुम्ही रेग्युलरली फॉलो केलात, खरोखर हे कमिटेडली करायला लागलात ना, तर खरोखर तुमचं आयुष्य रोगमुक्त होईल। त्यासाठी करायचं काय आहे? काही नाही, फार सोपी पद्धत आहे। तुम्हाला जसा जमेल, जेवढा वेळ जमेल तेवढे वेळ फक्त हे असं टाळ्या वाजवायचे, जोर जोरात फक्त हे अशा टाळ्या वाजवायच्या। याच्यामुळे काय होणार आहे? तुम्हाला ॲक्युप्रेशर पद्धती तर माहिती आहे। ॲक्युप्रेशर उपचार पद्धतीने आज कितीतरी रोग दूर होतात आहेत। आज आपल्या शरीरावरती जेवढे पण ॲक्युप्रेशर पॉइंट्स असतात, तेवढेच ॲक्युप्रेशर पॉइंट्स हे आपल्या हातावरती आणि आपल्या पायावरती असतात। आपल्या हातावरती आपल्या शरीराचे बरेच ॲक्युप्रेशर पॉइंट्स, बरेच म्हणजे काय, जवळजवळ सर्वच ॲक्युप्रेशर पॉइंट्स हे आपल्या दोन्ही हातावरती असतात। आपण जर रेग्युलरली टाळ्या वाजवल्या तर ते सर्व ॲक्युप्रेशर पॉइंट्स ॲक्टिव्ह होतात आणि त्यामुळे शरीरातले सगळे पार्ट्स ॲक्टिव्ह होतात आणि त्यांच्यामधली रोगप्रतिकारक शक्ती ही 100 पटीने वाढते। एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा की टाळ्या ह्या अशा वाजवायच्या नाहीयेत किंवा अशा वाजवायच्या नाहीयेत, नाहीतर लोक तुमच्यावर डाऊट खातील आणि तुम्ही मला कमेंट्समध्ये शिव्या घालाल, म्हणाल की हे काय कशा टाळ्या वाजवायला सांगितलेल्या आहेत। सॉरी, आता जे अशा टाळ्या वाजवतात तृतीयपंथी लोक, त्यांचं तुम्ही ऑब्झर्वेशन केलंय का? आज अमेरिकन जे युनिव्हर्सिटीतले विद्यार्थी होते, त्यांनी मुंबईमध्ये या तृतीयपंथी लोकांना बघितलं, त्यांच्यावरती त्यांनी ऑब्झर्वेशन्स केलं, त्यांचा अभ्यास केला। त्यांना एक गोष्ट कळली की हे शरीराने अतिशय स्ट्रॉंग आहे, यांची अतिशय स्टील बॉडी आहे, तगडे आहेत। आणि दुसरं म्हणजे यांच्या डोळ्यांना चष्मेच नाहीये, यांचे डोळे अतिशय व्यवस्थित आहेत। असं काय? यावरती त्यांनी रिसर्च केला, तर रिसर्च केल्यावर त्यांना हे समजलं की ते सतत 24 तास टाळ्या वाजवत असतात, त्यामुळे त्यांचे हे इकडे डोळ्याचे ॲक्युप्रेशर पॉइंट्स असतात, ते त्यांचे ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि ते टाळ्या जिथे जिथे वाजवतात त्यांचे सर्व पार्ट्स ॲक्टिव्ह होतात, त्यामुळे त्यांची बॉडी व्यवस्थित आहे, त्यांना चष्मा नाही आहे, त्यांना डोळ्याचे काही विकार नाही आहे। शास्त्रज्ञांनी तर आज एवढा सर्च केलेला आहे की तुम्ही जर रोज ह्या अशा टाळ्या वाजवायला लागलात तर तुम्हाला सायनस सारखे रोग, डायबिटीस सारखे रोग, ज्यांना किडनीचे प्रॉब्लेम्स आहेत, थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, लंग्सचा प्रॉब्लेम आहे, डोळ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, कानाचे प्रॉब्लेम्स आहेत, डोकेदुखीचे प्रॉब्लेम्स आहेत, पाठ दुखते आहे, सांधेदुखीचा प्रॉब्लेम्स आहेत, हे सर्व प्रॉब्लेम्स दूर होतील। त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह इफेक्ट पडायला लागेल फक्त क्लॅप केल्याने, ह्या अशा टाळ्या वाजवल्याने। सो माय डिअर फ्रेंड्स, ही अतिशय एक सोपी टेक्निक मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझ्या परीने मी जेवढं मला सांगता येईल तेवढं तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता ही तुमची जबाबदारी आहे की तुम्हाला तुमचं आरोग्य जर व्यवस्थित ठेवायचं आहे, ज्यांना जिम करता येत नाही आहे, ज्यांचं वय झालेले आहे, त्यांना सुद्धा व्यायाम करायचा आहे, ज्यांना नीट काही धड चालता येत नाही, त्यांनी जरी हे रोज असं टाळ्या वाजवायला सुरुवात केली तरी त्यांना बराच पॉझिटिव्ह इफेक्ट पडेल, त्यांना पॉझिटिव्ह रिझल्ट मिळायला लागेल। आता जी लोक व्यवस्थित आहेत त्यांनी फक्त हे असे टाळ्याच वाजवत बसायचं नाहीये, त्याच्याबरोबर त्यांना जसे शक्य असेल, जेवढा शक्य असेल तेवढा व्यायाम करायचा आहे। मग तो जिम करायचे आहे, चालण्याचा व्यायाम करायचा आहे किंवा योगासनं करायचं आहे, मेडिटेशन तर हे करायलाच पाहिजे, त्याच्यावरती पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे। फक्त आजचं लाईफ आपलं एवढं फास्ट झालेलं आहे, एवढं धकाधुकीचं झालेलं आहे की आपल्याला नोकरी, व्यवसाय आणि घरातल्या कामातून सुद्धा कधी कधी व्यायाम करायला टाइम मिळत नाही। मग त्यावेळेला आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी ही अतिशय सोपी टेक्निक आहे, जी वापरून आपण आपल्या आयुष्याला जास्तीत जास्त रोगमुक्त ठेवू शकतो, जास्तीत जास्त आनंदी ठेवू शकतो, जास्तीत जास्त सक्सेसफुली ठेवू शकतो। सो आता आजपासून तुम्हाला जसा टाइम मिळेल तसं काय फक्त टाळ्या वाजवा आणि निरोगी राहा। तोपर्यंत मी विशाल रांगणकर आज्ञा मागतो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला तर तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा, आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत। तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद आणि परत भेटूया।